पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशा प्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. मंगळवार, तारीख 9 जून. पहिले वाचन राजाचे पहिले पुस्तक, अध्याय 17, ओवी 7-16. काही दिवसांनी ओहळ आटून गेला, कारण त्या देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही. तेव्हा त्यास परमेश्वराचे असे वचन प्राप्त झाले, चल, सिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा. पहा, तुझे पोषण करण्याची तिथल्या एका विधवेस मी आज्ञा केली आहे. त्याप्रमाणे तो सारफत येथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला, तेव्हा एका विधवा स्त्रीला काटक्या गोळा करताना त्याने पाहिले. तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका पात्रात प्यावयास थोडेसे पाणी घेऊन ये. ती पाणी आणावयास जात असता त्याने तिला आणखी हाक मारून सांगितले, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही. मडक्यात मूठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे. मी 2 काठक्या जमा करत आहे. मग मी घरी जाऊन माझ्यासाठी आणि आपल्या मुलासाठी ते तयार करीन. ते आम्ही खाऊ आणि मग मरू. एलिया तिला म्हणाला, भिवू नको. तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर. पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण. नंतर आपल्यासाठी आणि आपल्या मुलासाठी भाज. कारण इस्रायेलाचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करील, त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही. तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले. तो, ती आणि तिचे कुटुंब यांचा त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला. परमेश्वर एलियाच्या द्वारे जे बोलला त्याप्रमाणे तिचे ते पिठाचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुपीही आटली नाही. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. हे परमेश्वरा, तू आपले मुखतेज आम्हावर पाड. शुभवर्तमान. मत्तेय अध्याय 5, ओवी 13-16. येशूने आपल्या शिष्यांस म्हटले, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. पण जर मिठाचा खारटपणाच गेला, तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर बसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवटणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू आपले मन, हृदय आणि जीवन बदलवून टाकण्यासाठी मीठ आणि प्रकाश या प्रतिमांचा उपयोग करतो. देवाचे राज्य आपल्यामध्ये येण्यासाठी आपल्या जीवनातील वापरात असलेल्या मीठ व प्रकाश ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टींद्वारे आपण देवाचे राज्य ह्या भूतलावर आणू शकतो. हजारो वर्षांपासून आपण मिठाचा वापर आपल्या भोजनात रुची आणण्यासाठी करीत आलो आहोत. शिवाय काही वस्तू खराब होऊ नयेत, त्या टिकविता याव्यात म्हणून त्याचा वापर केला जात आहे. देवाने आपल्याला 2 डोळे दिले आहेत. ते शरीराच्या उंच कपाळाच्या मध्यभागी वरच्या बाजूस, शरीराच्या खालच्या बाजूस नाही, अशासाठी की आपणाला सर्वत्र सहज बघता यावे. अगदी तशाचप्रमाणे आपण दिवा वर ठेवावा, जणू त्याचा प्रकाश सर्वत्र सहज पसरेल. येशू ह्या 2 गुणधर्माद्वारे मानवाचे जीवन फुलवू पाहत आहे. हे 2 गुणधर्म आपण अंगीकारावेत, म्हणजे आपण मिठासारख्या गुणाद्वारे दुसऱ्यांच्या जीवनात रुची आणू शकतो आणि दिवटणीवरील प्रकाशाच्या गुणाद्वारे आपण इतरांच्या अंधकारमय जीवनात प्रकाशमय उजाळा आणू शकतो.